नमस्कार. आज शिकणार आहोत कंगव्याने आणि काटेरी चम्मचने खूपच सोपी आणि कलरफुल रांगोळी. पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. खूपच सुंदर आपली रांगोळी होणार आहे. मिनी फेमिकॉलच्या बॉटलने बघा असं बाउल ठेवून घेतला आहे. फेमिकॉलच्या बॉटलने आपल्याला अशी रांगोळी टाकून घ्यायची आहे. तुम्ही प्लेट किंवा बाउल ठेवू शकता. आणि डार्क करून घेतलं आहे मी गोल व्यवस्थित. आणि हे बघा चारी कोपऱ्याने मी डॉट टाकून घेणार आहे आणि आजूबाजूही आपल्याला डॉट टाकून घेणार आहे, म्हणजे पानाचा आकार आपला चुकणार नाही. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खूपच सोपी आणि कलरफुल रांगोळी आहे. याच्याही वरती आपण डॉट टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि फेमिकॉलच्या बॉटलने बघा मी पानाचा आकार तयार करते अशा पद्धतीने. आपल्याला हा डॉटने अशा पद्धतीने पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि मी कंगवा थोडा कट केला आहे, त्याच्याने आपण खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी काढणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा, कारण कंगव्याने इझिली आपण रांगोळी काढू शकतो. ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ. हे बघा मी कंगवा घेतला आहे, थोडा कट करून घेतला आहे अशा पद्धतीने. मधून ह्या बाजूने, ह्या बाजूने, ह्या बाजूने, ह्या बाजूने, ह्या बाजूने, ह्या बाजूने, जोपर्यंत रेष त्या बाजूने अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला. इथेही आपल्याला पहिले वरती घ्यायचं आहे, मग नंतर ह्या बाजूने, ह्या बाजूने, ह्या बाजूने अशा पद्धतीने बघा. फक्त कंगव्याचं मी थोडा तुकडा घेतला आहे कट करून. इझिली तुम्ही खूपच सुंदर रांगोळी काढू शकाल लवकरात लवकर आणि खूपच कलरफुल आपली रांगोळी होणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्याने या प्रकारे रांगोळी काढायची आहे. फटाफट आणि व्यवस्थित आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण करून घेतले. इथेही आपण एक डॉट पाडून घेणार आहोत. मी काटेरी चम्मचनेही पानाचा आकार कसा तयार करायचा ते दाखवणार आहे. इथेही आपण पानाचा आकार काढून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता. काटेरी चम्मचनेही आपण मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण पानाचा आकार काढू शकतो. हे बघा मध्ये मी अशा पद्धतीने हिरवा किंवा तुमचा आवडता कलर टाकून घ्यायचा आहे. मध्येही आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे बघा परत मी चम्मच घेतला आहे, त्याच पद्धतीने आपल्याला करत जायचं आहे. वरती ह्या बाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला अशा पद्धतीने व्यवस्थित करून आपल्याला मध्ये थोडंसं बोटाने गोल करून घ्यायचे. हे बघा असं व्यवस्थित गोल करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाल कलर किंवा तुमचा आवडता कलर टाकून घ्यायचा आहे. मी विरुद्ध कलर टाकून घेतला आहे. त्यालाही गोल करून अजून विरुद्ध कलर टाकणार आहे. मुठीने डॉट कसा टाकायचा तोही व्हिडिओ आहे माझ्या. सोप्यात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट टाकायची. हे बघा सेम त्या पद्धतीने मी कंगव्याने अशा पद्धतीने सरकवून घेणार आहे, मध्ये गोल करून घेणार आहे. त्याच्यामध्येही सेम त्या पद्धतीने आपल्याला लाल कलर टाकून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला गोल करून पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. खूपच प्रकाराचे माझे रांगोळी व्हिडिओ आहेत, नक्की ट्राय करा. फेमिकॉलची बॉटलने आपण रांगोळी कशी इझिली तयार करतो, फेमिकॉलची बॉटल कशी यूज करायची, एका बोटाने फुलं कसे तयार करायचे, भरपूर व्हिडिओ आहेत, नक्की ट्राय करा. तुम्हीही इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे जेल रंगोली, नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने खूपच सुंदर आपली रांगोळी होणार आहे पूर्ण
आपण हे बघा अशा पद्धतीने मध्येही आपल्याला पिवळा कलर टाकून घ्यायचा आहे. ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्याने अशा पद्धतीने रांगोळी काढायची. हे मध्येही आपण एक एक डॉट टाकून घेणार आहोत. जे व्हाईट पानाचा आकार आहे त्याच्यामध्ये. हे बघा अशा पद्धतीने मी गोल करून घेणार आहे फेविकॉलच्या बॉटलने. मागच्या बाजूने आपल्याला गोल करून घ्यायचे आहे. नवीन नवीन पद्धतीचे मी इझिली घरगुती सामान्य भरपूर व्हिडिओ टाकले आहेत. नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन नवीन खूप सारे व्हिडिओ आणणार आहे की इझिली आपण रांगोळी कशी काढू शकतो घरगुती सामान्य भरपूर व्हिडिओ आणणार आहे, म्हणून नक्कीच सबस्क्राईब करा. हे बघा पिवळा कलर टाकून आपल्याला बोटाने गोल करून घ्यायचे अशा पद्धतीने. त्याच्यामध्येही आपण विरुद्ध कलर टाकूया. नंतर पहिले फ्लावर काढूया. इथून सरकवायचं एका बोटाने, इथून आणि इथून 4 वेळा, नंतर वरती 5 वेळा. हे बघा 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा आणि वरती एक 5 वेळा. अशा पद्धतीने आपल्याला फ्लावर तयार करायचं आहे. हाफ फ्लावर. त्याच्यामध्येही आपण कलर टाकून घेणार आहोत लाल कलर. कलर कॉम्बिनेशन ही मी दाखवलं आहे. विरुद्ध कलर कसे टाकायचे कलर कॉम्बिनेशन प्रत्येक वेळेत दाखवत असते. कलर कॉम्बिनेशन आपल्याला बॉटलने गोल करून घ्यायचे, नाहीतर बोटानेही तुम्ही करू शकता एका बोटाने. त्याच्यामध्येही विरुद्ध कलर टाकून घेणार आहे मी. हिरवा किंवा पोपटी कलर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. बॉटलने अजून आपल्याला थोडं दाबून घ्यायचं आहे. त्याच्यावर मी थोडा पिवळा कलर टाकते चुटकीने. इथून आपल्याला आयत आकार असा तयार करायचा आहे सर्व बाजूने, म्हणजे आपण काटेरी चम्मचने खूपच सुंदर अशी डिझाईन काढणार आहोत. सगळीकडे आपल्याला गोल करून घ्यायचे आणि त्यालाही डार्क करून घ्यायचे. अशा पद्धतीने बोटाने आपल्याला व्यवस्थित गोल करत जायचे. सगळ्या राऊंडना आपण व्यवस्थित करून घेऊया. एका बोटाने आपल्याला व्यवस्थित असं हळूहळू व्यवस्थित करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला काटेरी चम्मचने दुसरी डिझाईन काढायची. अशा पद्धतीने घरात आपला काटेरी चम्मच असतो ना, त्याच्याने आपल्याला अशा पद्धतीने थोडा थोडा कलर टाकून घेणार आहे मी आजूबाजू रिंगमध्ये, राऊंडमध्ये. डॉट ही टाकून घेणार आहे मी ब्लू कलरचा. विरुद्ध कलर आहे मुठीने. हे बघा मी काटेरी चम्मच घेतला आहे. मधून सरकवायचे, नंतर या बाजूने, या बाजूने, ह्या बाजूने, नंतर त्या बाजूने, त्या बाजूने आणि त्या बाजूने. अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे. काटेरी चम्मच असेल तुमच्या घरी त्याच्याने आपल्याला करायचं आहे. छोटा मिनी काटेरी चम्मच घेतला आहे, बघू शकता तुम्ही.
मी शेवट दाखवणार आहे कुठला काटेरी चम्मच आहे. तुम्ही बघू शकाल की काटेरी चम्मच कुठला आहे. असं पहिले मधून घ्यायचे, नंतर बाहेरून. एका बोटाने फुलं कसे तयार करायचे, चुटकी कशी धरायची व सोडायची, भरपूर व्हिडिओ आहेत. आणि इझिली आपण रांगोळी एका मिनिटात कसे शिकू शकू, अर्ध्या मिनिटात कशी रांगोळी तयार करू, भरपूर व्हिडिओ आहेत माझे. पहिले मध्ये घ्यायचं आहे, नंतर आजूबाजू घ्यायचं आहे आपल्याला. मी हळूहळू का सांगते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून. आणि मुठ्ठीने जे आपले सरकवलेले आहे शेवटपर्यंत, तिथं आपल्याला मुठ्ठीने डॉट पाडून घ्यायचे आहेत कलरफुल. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. मी इझिली घरगुती सामान्य किंवा खूपच सोपी रांगोळी मी तुम्हाला दाखवते. इथंही आपल्याला थोडासा मी लाल आणि जांभळा डार्क करून घेतला. नंतर त्याच्यावर मी पिवळा कलर टाकून घेते चुटकीने. हे बघा, बोटाने थोडा आपल्याला गोल आकार असा सरकवायचा आहे. आणि इथंही आपल्याला गोल गोल करून घ्यायचे अशा पद्धतीने. सगळ्या डॉटला आपण गोल गोल करून घ्यायचे, जे पिवळे डॉट आहे त्याला. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ किंवा शिकवण्याची पद्धत. कमेंट करायला विसरू नका, म्हणजे मला माहिती पडतं की कशा पद्धतीने रांगोळ्या पाहिजेल किंवा कशा पद्धतीने शिकवते. म्हणून मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्यासाठी सोपी पद्धतीचे मी व्हिडिओ आणते. बेसिक पद्धतीने, ज्याला अगदी रांगोळी येत नसेल म्हणून. त्याच्यासाठी मध्येही आपल्याला हिरवा कलर टाकून घ्यायचा आहे मुठ्ठीने. डॉट अशा पद्धतीने डॉट टाकत जायचे. बघू शकता तुम्ही. त्याच्यातही मी थोडं गोल करून घेणार आहे डॉटवर. कुठला कंगवा बघा, मी कंगवा घेतला आहे जाडवाला, त्याला कट केला आहे, थोडासा कट केला आहे, तरच येतं. मोठ्या कंगव्याने आपल्याला येत नाही. थोडासा आपल्याला जाड कंगवा आणून त्याला कट करून घ्यायचा आहे. बघू शकता मी कुठला कंगवा वापरते म्हणून ठेवला आहे. हे बघा, काटेरी चम्मचने आपल्याला मध्येही अशा पद्धतीने सरकवत जायचं आहे, म्हणजे वेगळी अशी डिझाईन तयार होते आपली. प्लास्टिकचा किंवा कुठला आपला काटेरी चम्मच असेल तोही वापरू शकता तुम्ही. अशा पद्धतीने जोपर्यंत व्यवस्थित येत नाही तोपर्यंत आपल्याला मध्ये सरकवून व्यवस्थित करून घ्यायचं आहे. बघा, मी करून घेतलं आहे. मध्येही डॉट टाकणार आहोत आपण कलरफुल. त्यालाही आपल्याला मी गोल चम्मच घेतला आहे, त्याच्याने मी गोल करून घेणार आहे. हळूहळू व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचे, घाई करायची नाही. आणि त्याच्यामध्येही विरुद्ध कलर टाकायचा आपल्याला. त्यालाही व्यवस्थित हळूहळू गोल करायचे, म्हणजे कलर मिक्स नाही होणार. असं करून इकडून वरती आणि खाली आणि मधल्या बाजूला, याच्या मधल्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला फ्लावर तयार करून मध्येही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. आणि चम्मचने थोडं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. हे बघा, किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे. हे बघा, मी फेविकॉलची बॉटल, गोल चम्मच
हे बघा अशा पद्धतीने सामान वापरला आहे, तुम्ही बघू शकता कुठला सामान मी वापरला आहे. नक्कीच ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच येईल. धन्यवाद.